हॅलो, कसे आहात सर्व? तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. आता इथे माझी सकाळ-सकाळ नाश्त्याची तयारी चालू होती. कारण यांना लवकर बाहेर जायचं होतं आणि आज घरी पण येणार नव्हते दुपारी जेवणासाठी म्हणून म्हटलं मग नाश्ता करून पाठवावं. नाश्त्यामध्ये पोहे आणि शिरा असं बनवलं होतं मी आणि नाश्ता वगैरे केला. यांना पण नाश्ता दिला आणि लगेच यांना यांच्या कामासाठी बाहेर पाठवून दिलं. कारण हे जोपर्यंत घरी आहेत ना, तोपर्यंत मला काही काम सुचत नाही. पूर्ण वेळ यांच्या मागे-पुढे करण्यातच जातो. मी पण नाश्ता वगैरे करून घेतला आणि नाश्ता करण्यामध्ये बघा मी एवढा सारा पसारा करून ठेवला त्या किचनवर. पटकन सगळं काही आवरून घेतलं आणि किचन साफ केलं ना असं वाटतं की याच्यावर पुन्हा काही करूच नाही. कारण पुन्हा जर काही केलं ना पुन्हा आहे तेवढा पसारा होऊन जातो. त्यानंतर मग घरातील बाकीची कामे आवरायची होती. कपडे वगैरे धुवून घेतले, वाळत घातले आणि चेहऱ्यावर ना पिंपल आला आहे आणि तो पेन पण करत आहे खूप. त्यामुळे म्हटलं काहीतरी रेमेडी करावी. तर इथे ना मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे ते कोमट करून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि कॉटन पूर्णपणे त्यामध्ये भिजवून ना असा त्या पिंपलवर ठेवून दिला, जेणेकरून ना त्यातील जे पेन आहे ते कमी होईल आणि जो रेडनेस आहे तो पण कमी होईल. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.